आम्ही निघालो ओशन ड्राईव्हने. तर मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यातला पहिला कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. मी चालली आहे बघा 140च्या स्पीडने मेलबर्न टू ॲडिलेडला. आणि जाताच हे आहे एंट्रन्स त्या कॅम्पग्राऊंडचं. खूप मोठी मोठी ही झाडं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बघितली होती, नाहीतर मी मूवीतच बघत होते. हा आमच्या साईटचा व्ह्यू मी कॅप्चर केला आहे. हा व्हिडिओ 2 वर्षापूर्वीचा आहे, पण मी आत्ता तुमच्याशी शेअर करते कारण की हा माझा पहिला आयुष्यातला कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स आहे. खूप शांतता होती तिथं आणि अशी मोठी मोठी झाडं. ते खूप सेफ होतं तिथं. त्यांनी पूर्ण सगळीकडून कंपाऊंड बनवलेलं होतं. मला गेल्यावर पहिल्यांदा भीती वाटली होती, पण त्याच्यानंतर साईडची लोक बघितल्यानंतर मला जरा बरं वाटलं. आणि आम्ही हे आमचं टेंट सेटअप करतोय. आयुष्यातला असं कधीतरी वेळ काढून कॅम्पिंगला जायलाच पाहिजे प्रत्येकाने. खूप मजा आली होती तेव्हा. त्याच्यानंतर टेंट सेटअप केल्यानंतर आम्ही हे असं कॅम्प फायर केलं होतं. पहिल्यांदा जळत नव्हतं, थोडंसं ऑइल टाकल्यानंतर त्यांनी पेट घेतली आणि आता पहिल्यांदा थोडंसं धूर पण आला होता खूप, मग नंतर थोड्या वेळाने छान जाळ लागला. थंडी एवढी लागत होती ना की काय सांगायचं, याच्यामुळं बरं वाटलं, नाहीतर काय खरं नव्हतं आमचं. पण बरं, आम्ही सगळी थंडीची तयारी करून आलो होतो. आणि या कॅम्प ग्राउंडचं नाव होतं रॉकी पॅडॉक. आता थोडा थोडा अंधार पडायला लागलाय आणि आम्ही गेलो होतो एकदम थंडीच्या काळात. आणि तेव्हा एवढी थंडी होती, मायनसमध्ये नसेल पण 2-3 डिग्री सेल्सिअस होतं टेम्परेचर. आणि साईडला कॅम्पिंग करायला सुद्धा माणसं आलेली होती. आणि या टेंटचं मॅन्युअल वाचायला आम्हाला अर्धा तास गेला होता. उल्वर्समध्ये डाळ भेटते, ती डाळ बनवली. त्यानंतर राईस बनवला होता, सँडविच बनवलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही मार्शमेलो खाल्ले होते. आयुष्यात पहिल्यांदाच खाल्लं होतं, लयच गोड होतं. तर असेच आपण नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघणार आहोत पुढे. तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. बाय.